2017चा जून महिना। एका रात्री प्राइम टाइमच्या वेळी न्यूज चॅनलवर क्राइम शो चाललेले। त्यात अँकर सनसनीखेज केसबद्दल वाढवून चढवून सांगत होता। एका मुलीचा तिच्याच घरी संशयास्पदरित्या मृत्यू झालेला। हा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला। तिचा मृतदेह 4 दिवसापासून बंद फ्लॅटमध्ये सडत होता, पण कोणाला पत्ताही लागला नाही। कुबट वास आला नाही, कारण दुर्गंधी लपवण्यासाठी घराचा एसी चालू होता। हा मृतदेह एका स्ट्रगलिंग ॲक्ट्रेसचा होता। तिचं नाव कृतिका चौधरी। अनेकांसारखी अभिनय क्षेत्रात स्वतःचं नशीब आजमावायला ती मुंबईत आली। स्वप्न होती स्टार बनण्याची, पण हवी तशी संधी तिला मिळाली नाही। आणि जेव्हा संधी मिळायला लागली तेव्हा ती या जगातच नव्हती। एकेकाळी कंगना रानौतची को स्टार राहिलेली कृतिका आणि तिची ही मर्डर केस। मुंबईचा अंधेरी एरिया, फ्लॅट नंबर 502, श्री भैरवनाथ SRA सोसायटी, अंधेरी पश्चिम। दुपारचे साधारण 3:45 वाजलेले। 5व्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना फ्लॅट नंबर 503 मधून घाण वास येत होता। हा फ्लॅट कृतिकाचा होता। ती कुठे याबद्दल कोणालाच माहित नव्हतं। तिच्या शेजाऱ्यांशी तिचा फारसा संवाद नसायचा। लोक तिला येता जाताना बघायचे, पण ती काय करते, कुठे जाते याची कोणाला माहिती नसायची। दुर्गंधी असह्य होऊन लोक तिच्या घरापाशी आले। आतून टीव्हीचा आवाज येत होता, त्यामुळे कदाचित आत कोणीतरी असेल असा अंदाज त्यांनी बांधला। पोलिसांना पाचारण करण्यात आलं। दरवाजा उघडत नाहीये बघून पोलिसांनी दरवाजा तोडला। आत शिरल्यावर सगळ्यांनीच एक भीषण दृश्य पाहिलं। नाईट गाऊन मध्ये असलेल्या कृतिकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह। हा मृतदेह पलंगावर निपचित पडला होता। आश्चर्यचकित करणारी गोष्ट अशी की खोलीचा एसी चालू होता आणि आत पाऊल टाकता क्षणी त्याची थंड हवा सगळ्यांना झोंबली। मृतदेह कुजू नये म्हणून कोणीतरी एसी चालू ठेवलेला। काही मीडिया रिपोर्ट सांगतात की तिच्या मृतदेहाच्या बाजूला एक ड्रग्सचं पाकिटही सापडलं। कृतिका ड्रग्सच्या आहारी गेली होती। सतत ड्रग्सच्या ती नशेत असायची। तिने याच अंमलाखाली अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला असं तपासात समोर आलं। कृतिकाच्या मृतदेहाशेजारी एक मोबाईल पडला होता, ज्यावर सतत तिच्या घरच्यांचे फोन येत होते। त्यातला एक फोन शेवटी पोलिसांनी उचलला आणि कृतिका या जगात नाहीये याची कुटुंबियांना माहिती दिली। कृतिका ज्या फ्लॅटमध्ये राहिली होती तिथेच तिने शेवटचा वाढदिवस साजरा केला असं कुटुंबियांनी सांगितलं। 5 जूनला तिचा वाढदिवस होता आणि साधारण आठवड्याभराने तिचा मृत्यू झाला। 8 जूनला तिचा भाऊ दीपकने तिच्याशी शेवटचा संपर्क केल्याचं त्याने सांगितलं आणि तेव्हापासूनच कृतिका फोन उचलत नाहीये आणि तिच्या घरचे काळजी करतायत असंही म्हणाला। ड्रग्सच्या आहारी गेलेली, मुंबईत अभिनयाचं स्वप्न उराशी बाळगून आलेली ही कृतिका नेमकी कोण होती? 25 वर्षाची कृतिका उर्फ ज्योती चौधरी, मूळची हरिद्वारची। कुटुंब सुखवस्तू। कृतिकाला मॉडेलिंग बद्दल आकर्षण, पण घरच्यांनी तिला या क्षेत्रात करिअर करायला नकार दिला। शेवटी ती कशीबशी आधी दिल्ली आणि मुंबईत शिफ्ट झाली। तिच्या मैत्रिणींनी मीडियाला दिलेल्या एका माहितीनुसार ती आधी दिल्लीला राहायची। दिल्लीत एका सेलफोन नेटवर्क ऑपरेटिंग कंपनीत ती काम करायची आणि काम करत असताना तिची एका मुलाशी मैत्री झाली। काही रिपोर्ट्सनुसार समोर आलं की कृतिकाने 2011 मध्ये या माणसाशी लग्न केलंय। त्याचं नाव विजय द्विवेदी। द्विवेदीने राजकारणी लोकांचं नाव वापरून अनेकांकडनं पैसे उकळल्याचं समोर आलं। त्याने कृतिकाशी लग्न करायला आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला। लग्नानंतर दोघे मुंबईला आले, पण काही दिवसात दोघांमध्ये मतभेद झाले। विजय आपली फसवणूक करतोय हे तिच्या लक्षात आलं आणि दोघे वेगळे झाले। घटस्फोट झाल्यानंतर कृतिका वेगळी राहायला लागली। तिने अंधेरीत घर घेतलं आणि नोकरीसोबत मॉडेलिंगला सुरुवात केली। तिच्या मैत्रिणींनी एका मीडिया आउटलेटला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं की एका ऑडिशनच्या मार्फत कृतिका आणि तिची भेट झाली होती आणि दोघींमध्ये मैत्री झाली। तिच्यासोबत वेळ घालवताना त्या मैत्रिणीला लक्षात आलं की कृतिका एक ड्रग ॲडिक्ट आहे। हा नाद सोडून दे असं म्हणून तिने अनेकदा कृतिकाला समजावलेलं, पण तिच्या माघारी कृतिका ड्रग्स घेत राहिली। कृतिकाच्या हातावर ब्लेडनी कापल्याच्या खुणा दिसायच्या। यावरून स्पष्ट होतं की तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। तिची मैत्रीण सांगते, एकदा ती नशेच्या आहारी असताना तिने बिल्डिंगवरून उडी मारून जीव देण्याची धमकी दिलेली। तिच्या वीरा देसाई रोडवर असलेल्या घराच्या गच्चीतून उडी मारून आत्महत्या करायची तिने धमकी दिली। तिने आत्महत्येची धमकी दिली आणि खूप खळबळ उडाली। बिल्डिंगचा वॉचमन मला तिची मैत्रीण म्हणून ओळखायचा, त्यांनी मला कळवलं। तिथे पोलीस सुद्धा आले। मी शहरात नव्हते म्हणून मी माझ्या भावाला तिला सोडवून आणायला सांगितलं। तिच्या याच कृत्यामुळे तिला घरमालकांनी हाकलून सुद्धा दिलं। वीरा देसाई रोडवरचं घर खाली करून ती आंबोलीत शिफ्ट झाली आणि तिथेच तिचा मृतदेह सापडला। तिच्या या व्यसनी सवयीमुळे दोघींची मैत्री तुटल्याचं सुद्धा तिने सांगितलं आणि अशाच अनेक सवयींमुळे तिचे सगळे मित्र तिच्यापासून दुरावले होते। पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्या। पोलिसांना कृतिकाच्या घरात 22,000 रुपये सापडले आणि एक शर्ट सुद्धा सापडला, ज्यावर कृतिकाच्या रक्ताचे डाग होते। पोलिसांनी या शर्टाच्या माध्यमातून आरोपीचा तपास सुरू केला। कृतिकाच्या डोक्यावर जबर जखम झालेली। कृतिकाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्यावर खोलवर जखम झाली होती। तिच्या डोक्यावर एखाद्या धारदार वस्तूंनी जोरदार वार करण्यात आल्याचं समोर आलं। मृतदेहाच्या जवळच पोलिसांना एक पितळी पोर सापडली, ज्याने तिची हत्या करण्यात आलेली।
सीसीटीव्हीच्या माध्यमातून बिल्डिंगमध्ये 2 अज्ञात व्यक्ती घुसल्याचं पोलिसांना दिसून आलं आणि हेच 2 या केसचे मुख्य संशयित होते. सीसीटीव्ही या केसमधला महत्त्वाचा पुरावा ठरला आणि यामध्ये दिसणाऱ्या दोघांना पोलिसांनी पनवेलमधून अटक केली. शकील नसीम हा नालासोपाऱ्याचा रहिवासी तर बादशाह वासुदास हा गोवंडीचा रहिवासी होता. कृतिकाच्या मृत्यूआधी तिच्या घरातून हीच 2 शेवटची माणसं बाहेर निघाल्याचं दिसून आलं आणि हे दोघं मालाडच्या मालवणीमध्ये लपलेले आणि शेवटी पनवेलमधून त्यांना पकडण्यात आलं. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यावर दोघांनीच कृतिकाची हत्या केल्याचं कबूल केलं. शकील हा ड्रग डीलर होता आणि कृतिकाने त्याच्याकडून वर्षभरापूर्वी ड्रग्ज विकत घेतलेल्या, ज्याचे 6,000 रुपये ती देणं होती. कृतिका अनेक दिवसापासून पैसे द्यायला टाळाटाळ करत होती. शकीलला आता पैशांची गरज होती. त्याने कसंही करून तिचा आंबोलीचा पत्ता शोधून काढला आणि घरी पैसे मागण्यासाठी गेला. तिथे तिने त्याला अनेक दिवस गुंगारा दिला. शेवटी 8 जूनला शकीलने कृतिकाकडून पैसे वसूल करायचं ठरवलं. त्याने आपल्या मित्राला सोबत घेतलं आणि आज काय ते प्रकरण मिटवून टाकू असा विचार करून तो तिच्या घरी संध्याकाळी जाऊन पोहोचला. तिथे पुन्हा एकदा त्याने पैशाची मागणी केली. कृतिकाने टाळाटाळ केली. तिघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर खुनात झालं. वाद घालत असताना नसीमनी कृतिकाच्या डोक्यात पितळी पोरांनी वार केला. पहिला वार झाल्यावर तिच्या डोक्याला थोडी जखम झाली, पण तो तिचा मृत्यू होईपर्यंत तिच्या डोक्यावर वार करतच राहिला. 3 वारांमध्ये कृतिकाची हालचाल थांबली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शकील नसीमनी आधीच कृतिकाचा खून करायचा प्लॅन केला होता. एकतर पैसे मिळतील नाही तर तिला मारून येईन असा त्याचा प्लॅन होता. यासाठी त्यांनी सोबत मर्डर वेपन आणि काही कपडे घेतले. खून करून डाग लागलेला शर्ट त्याने बदलला. डाग लागलेला शर्ट तिथेच टाकून दिला. मृतदेह सडू नये म्हणून एसी चालू केला. संशय येऊ नये म्हणून टीव्ही चालू केला आणि दोघं शांतपणे तिथून निघून गेले. केवळ 6,000 रुपयांसाठी कृतिकाचा खून झाला होता आणि दोघांनी तशी कबुली दिली. मात्र कुटुंबियांचा यावर विश्वास बसला नाही. ज्या मुलीच्या घरून 22,000ची रोकड सापडू शकते तिला 6,000 रुपये द्यायला काहीच हरकत नव्हती असं त्यांना शेवटपर्यंत वाटत होतं. कृतिका मोठी स्टार नव्हती, पण ती यशस्वी अभिनेत्री होती. तिने अनेक छोट्या मोठ्या मालिकांमध्ये भूमिका केलेली. कंगना राणावतच्या रज्जो सिनेमात तिच्या बहिणीची भूमिका तिने साकारली होती. खूप प्रयत्नांनी तिला हा रोल मिळालेला. असंच सावधान इंडिया, परिचय या मालिकांमध्येही तिने काम केलेलं. म्हणायला तिच्या नावावर अनेक तेलुगू प्रोजेक्ट होते. घर होतं, पैसा होता, पण केवळ ड्रग्सच्या आहारी जाऊन तिचा घात झाला. अशी ही कृतिका चौधरीची मर्डर केस. तुम्हाला ही केस कशी वाटली? कृतिकाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग विषयांसाठी लगावबत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.